दरम्यान पुण्यातील शेख सलाउद्दीन दर्ग्याचा वाद हा पुन्हा निर्माण झालाय, कारण दर्ग्यावर कारवाई होणार या अफवेनं मध्यरात्री शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता। दर्गा परिसरात रात्री मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात जमले आणि पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी लोकांमध्ये शांतता पसरली। आज पोलीस आयुक्तालयामध्ये याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आमचे टार्गेटवर आहे, काही लोक अफवा पसरवत आहे आणि काही लोक लोकांना भडकवण्याची प्रयत्न नक्कीच करत आहे। हे लोक आमचे रडारावर आहेत। त्यांना काय ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालू आहेत का? आवश्यकतेप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आता स्टेटस फिरत आहेत, फेसबुकला देखील अशा पद्धतीचे आता पोस्ट येत आहेत। हर हर महादेव जय पुण्येश्वरचे स्टेटस जे आहेत ते आता भरपूर ठिकाणी पाहायला मिळत आहेत। रात्री 2 याबद्दल सध्या आम्हाला कल्पना नाही आहे, परंतु आमचे आव्हान सगळे गट, सगळे धर्म, सगळे समुदायाचे लोकांना राहील की त्यांनी शांतता ठेवावी। अशा कोणताही कृत्य ज्यांच्यामुळे लोकांचे भावना भडकतील अशा कृपया करू नये, अन्यथा त्यांच्यावर पण कडक कारवाई करण्यात येईल। थेट आपण पुण्यात जाऊयात। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे या ठिकाणून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, 2 महत्त्वाचे मुद्दे, हा सगळा वाद निर्माण होण्याची कारणं काय आहेत आणि आता त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती बघायला मिळते? निकिता, आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून पुण्येश्वर मंदिर आणि शेख सलाउद्दीन दर्ग्याचा वाद जो आहे तो पाहायला मिळतो। काल महाशिवरात्रीच्या निमित्तानं या संपूर्ण परिसरामध्ये तणावाची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। संपूर्ण शहरामध्ये अफवा पसरली की शेख सलाउद्दीन दर्ग्यावरती तोडकाम कारवाई जी आहे ती करण्यात येणार आणि अफवेनं मुस्लिम समाज बांधव जे आहेत ते दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले होते। रात्री जवळपास 8 ते 10 हजार मुस्लिम समाजाचा जमाव जो आहे तो खरं तर शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या बाहेर जमलेला होता। मात्र रात्री पोलीस आयुक्त जे आहेत घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आयुक्तांकडून आश्वासन देण्यात आले की आज सकाळी पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रीपासूनच या संपूर्ण घटनास्थळावरती उपस्थित आहेत। मात्र आपण पाहतोय की रस्त्याकडे म्हणजे शेख सलाउद्दीन दर्ग्याकडे जाणारा हा रस्ता बॅरिगेटिंग करून बंद केलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती पोलिसांची कुमक जी आहे त्या परिसरामध्ये मागवण्यात आलेली आहे। पोलिसांकडून आवाहन केलं जातंय की संपूर्ण परिसरामध्ये शांतता ठेवा, कोणी या परिसरामध्ये येणार नाही याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। मात्र आपण पाहतोय की पोलिसांचा सगळा बंदोबस्त, पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत, दंगल नियंत्रण पथक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय की वाहनं या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे आणि आतमध्ये कोणी जाणार नाही याची खबरदारी सध्या या ठिकाणी घेतली जाते। मात्र सकाळी 10 वाजताची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की पोलिसांकडून खबरदारी घेतली गेलेली आहे। पोलीस आयुक्तांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिलेली होती। त्यांनी सांगितलेलं आहे की जाणीवपूर्वक काही लोक जे आहेत ते भडकवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल। मात्र आपण पाहतोय की कारवाईचं पुढचं पाऊल काय असणार आहे तेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रदीप, तुर्तास धन्यवाद।